खिडकीतून असं तोंड बाहेर काढ पटकन बोलू द्यायचं होती मला रस्त्यामध्ये मला वाटलं इकडे. गुड मॉर्निंग मंडळी. तर सकाळचे वाजले 5:45 आणि आम्ही निघतोय फिरायला असं निघतोय. आम्ही त्या लोकेशनला जायचंय ना 6 महिन्यापासून म्हणजे प्लॅनिंग करतोय, पण काही ना काही प्रॉब्लेम होत आहे आणि ते राहून जात आहे. पण ह्या वेळेस या दिवशी आम्ही ठरवलंय की काही हो आम्ही तिथे जाणार म्हणजे जाणार. तर बघूया काय होतं काय नाही, कसा असतो प्रवास, किती मजा येते ते, आणि कोणत्या लोकेशनला आम्ही चाललोय सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. तर ते बघण्यासाठी स्टे ट्यून्ड राहा. पण मला त्याआधी एक गोष्ट सांगायची तुम्हाला. युजली ना बायांना तयार व्हायला टाइम लागतो, पण माझे मिस्टर अजून तयार होऊ राहिलेले. चला पटकन, चला तर भेटूया पुढे. चालू मी तयार. चला निघू. काय पंचायत करू राहिल तू? चल. पेट्रोल पंप बरोबर यांचा बघा काय तमाशा चाललेला आहे. नाही होगा. अरे ते दिसत नाही ना समोर. खाली वेगळ्या वरती वेगळे घातलंय. काय बोलाय पुढे जायचं. 215 मध्ये आम्ही 109 किलोमीटर पार केले. आता कुठे आपण टेंभुर्णीच्या कुठे? टेंभुर्णीच्या आणि दौंडच्या पुढे. आता आम्ही टेंभुर्णी आणि दौंडच्या पुढे. आणि कोणतं तळ म्हटलं काय आहे? काय आहे इकडे? अरे यार किती मोठं आहे ना तळ आहे का काय आहे? नेमकी धरण आहे काय माहिती नाही. सगळ्यात फेमस आहे ते, माहिती आहे तुला? मला नाही माहिती म्हणून तर पळसदेव. विचारते. अरे पळसदेव माहिती का? दादा ते आलते पाहिजे एकदा इथं. पळसदेवचं मंदिर आहे या इथं कुठं मध्ये आतमध्ये. हा का? म्हणजे पाणी खाली सर गेल्यानंतर ते मंदिर उघडं होत. ते पळसदेवचं मंदिर आहे इथं. आम्ही आताशी 109 किलोमीटर आलोय घरापासून. आणि तास किती झाले माहिती का? 6 वाजले. 6 वाजल्यापासून आम्ही पंपावरून निघलो होतो आणि आता वाजले 8. म्हणजे 6, 7, 8 2 तास झाले आणि फक्त 109 किलोमीटर आले. बघू आता पुढे जायला किती वेळ लागतो इथे. तर माझ्या कपाळावर गंध बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठं आलोय. तर आम्ही आलोय पंढरपूरला. आणि इथं येण्यासाठी ना म्हणजे आम्ही खूप वेळेस प्लॅनिंग केलं. कमीत कमी 6 महिन्यापासून आम्ही सारखं प्लॅनिंग करतोय आणि ते कंटिन्युअसली कॅन्सल होत आहे. एकदा येऊन गेलेलो होतो 1-1.5 वर्ष झालं, पण तेव्हा काय फक्त मुखदर्शन झालं. बारीला काय लागता नाही आलं कारण की अंधार पडलेला होता खूप. पण आज काही झालं तरी आम्ही बारीला लागणार आहे आणि दर्शन घेणार आहे व्यवस्थितपणे. तर मी तुम्हाला दाखवते आता इथं कसं आहे, एन्व्हायरमेंट काय आहे, किती लोक आहे वगैरे. तर बघूया. तर आता आम्ही निघतोय, दर्शनाला जातोय. आणि बारीची लाईन माहिती आहे का इतकी मोठी लागलेली ना, असं वाटतच नाही की दर्शन होईल म्हणून. पूर्ण संध्याकाळ जायला बसली तरी पण दर्शन झालं तर बरं. मग बघू जाऊन काय होतं काय नाही ते. एवढे वेळ चालतंय सटाकवर जागेत नाही, पाय दुखायला लागले खाली. चल लवकर. जिमचा पॉवर कुठे गेला? जिम्मी लेग मारत नाही ना. लेग मारत नाही. साहेब बघितले का कसे पुढे चाललंय तारात. आता डायरेक्ट जाऊन असं वाटतं का त्या देवाच्या गळ्यामध्ये जाऊन पडतं का काय, इतके पटापट चालले. ट्रॅव्हलिंग करत असताना जर तुमचा माइंड आणि तुमचं मन जर फ्रेश ठेवत असेल ना, तर त्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात. त्या गोळ्या म्हणजे वडापाव.
प्रेशराच्या गोळ्या, प्रेशराच्या गोळ्या. माइंड फ्रेश, दिमाग फ्रेश, बॉडी फ्रेश, सोच पण फ्रेश राहते आपली सोच. चलो वडापाववर ताव मारूया. गुड मॉर्निंग. सध्या आम्ही वडापाव खाण्यासाठी एका ठिकाणी थांबलो होतो. तर थांबल्यानंतर त्या भवनामध्ये ना म्हणजे गारवडी वरून त्याचा ऍटिट्यूड असा ना, आम्ही त्याला बोललो होतो आम्हाला गरम वडी दे करून. तो म्हणतो गरम नाहीये, गारच आहे. ही कुठला ऍटिट्यूड यार? अशा ऍटिट्यूडच्या ज्या माणसं असतात ना, त्यांनी ना जिंदगीत जगली नाही पाहिजे डायरेक्ट. अरे तुम्ही सर्व्हिस देऊ राहिले लोकांना, कस्टमर तुम्ही धंदा करू राहिले त्यांच्या जीवावर, तुम्ही पैसा कमवू राहिलेले. आणि ते पैसा कमवत असताना जर कस्टमरने आपल्याला रिक्वेस्ट टाकली का भाऊ आम्हाला गरम पाहिजे, तर आपण त्याला गरम दिलं पाहिजे. तर ते असो, तो काय म्हणणं आहे या गोष्ट? त्याने डायरेक्ट धंदा बंद करावा, हेच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. त्याची आम्हाला हाय लागलीये. आमचा 1.5-2 लाखाचा मोबाईल खाली पडलाय रस्त्यावर. नशीब देवाची कृपा आहे आमच्यावर की आमच्या मोबाईलला काही झालं नाही, फक्त ग्लास तुटली 100-150 रुपयाची. ठीक आहे, तेवढा खर्च ठीक आहे. पण ना खूप राग आलाय मला. आता आलोय पुरी भाजी खाण्यासाठी. आता ते पुरी भाजीचा स्वाद बघूया कसा आहे. आणि वडापावचा नाद सोडायचे. घरून निघलो होतो त्यावेळी ठरवलं होतं की बाहेर राहायचं. आपलं कसं आहे, आपल्याकडचं खाणं पिणं सगळं चेंज असतं. आपण बाहेर गेल्यानंतर कसं एक वडापाव हा एक सर्वसाधारण असं असतो कधी कुठेही जा टेस्ट लगभग सेम असते. पण बाहेर आता आमच्यासोबत स्कॅम झालाय. आता ते ठरवून सोडून दिले स्वप्न. एखाद्या ठिकाणी भेटला चांगला वडापाव तर खाऊ, नाही भेटला तर मग आपलं असंच पुरी भाजी मिसळ पोहे, दॅट्स इट. माहित नाही यार लोक इतक्या लांब कसं काय प्रवास करतात. आम्ही आता 200-250 किलोमीटर झाला असेल आम्हाला, पण आमची लाईट लागली डायरेक्ट. जेवायचे वांदे इकडं. आपला जिल्हा सोडला ना, बाहेरच्या जिल्ह्यात गेला ना, टेस्ट वगैरे सगळं चेंज होऊन जातं, एन्व्हायरमेंट चेंज होऊन जातं. सकाळी आम्ही घरून निघलो होतो पुण्यामधून, तर पाऊस होता आणि इकडं कडाला जो ऊन पडला, इतकी गरमी इकडं वाट लागते डायरेक्ट फिरायला आल्यावरती. आणि त्यावरती बाईकवरती आलोय त्याने आणखीनच वाट लागली. माहीत नाही रायडर लोक कसं काय फिरत असतील, त्यांना तो सल्यूट आहे बाबा. आमची 250 किलोमीटरमध्येच वाट लागली पूर्ण. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? वाट नाही लागली. हे विषय असा झालेला आहे का मौसम अचानक बदलला. आपण मागचे 3 महिने ना असं थंडगार वातावरणामध्ये राहिलेले. त्या थंडगार वातावरणामधून जर आपण तोच मोसम असताना जर अचानक दुसऱ्या मोसम मध्ये जर गेलो, म्हणजे थोडक्यात कसं उन्हाळ्यातून डायरेक्ट पावसाळ्यात किंवा पावसाळ्यातून डायरेक्ट बर्फाळ प्रदेशामध्ये गेलो, आपण राहतो एकदम थंड हवेच्या ठिकाणी, डायरेक्ट बर्फात गेलो, त्यावेळेस जी लाईट लागते ना तशी लाईट लागू राहिली. कळलं का? चल तर बाईकवर जास्त त्रास होतोय मला तर असं वाटतंय. त्याच्यात आपण आलो याच्या डिलेक्स घेऊन होत नाही बाईकवर फिरायचा. याच्या डिलेक्स म्हणजे काय लय वाईट नाही, कळलं ना? गाडी व्यवस्थित आहे, तुला सवय नाही हिंडायची. चल तर ठीक आहे, मला सवय नाही. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहे अक्कलकोट पासून 15 किलोमीटर माग. तर मॅडमचा चालला इथं नट्टाफट्टा. पुरींचं असंच आहे, कुठेही जा मेकअप केल्याशिवाय राहणार नाही. जर्किंग काढून ठेवली, काय बोलती माहितीये का? आगा गा 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 गा, किती तोंड काळ झालं, किती काय झालं. और क्या क्या. आणि मित्रांनो, हा मौसम इतका मस्त नाही ना, इतका भयंकर आहे ना. ज्यावेळेस आम्ही पुणे जिल्हा शिक्रापूर मधून निघलो होतो त्यावेळेस असा धो 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 पाऊस चाललेला होता ना. आणि मधी कुठं पंढरपूरच्या माग 5 किलोमीटर आणि तिथून पुढे निघाल्यानंतर माहोळ वगैरे आणि सोलापूरच्या पुढे आलोय आम्ही अक्कलकोट पर्यंत. इतकं भयंकर ऊन पडलेलं आहे ना, कोणी म्हणणार नाही पावसाळ्याचे दिवस इकडे म्हणून. फक्त दिसतं हिरवं, पण नुसतं ऊन, इतकं भयंकर ऊन आहे ना. आणि पाऊस आपल्या इकडे आहे ना, अशा कंडिशनला पार आपल्या माणसाला शेवळ आलेत. हागायला निघलं पाऊस, मुतायला निघलं पाऊस, दूध आणायला निघलं पाऊस, चप्पल घालायला निघलं पाऊस, खिडकीतून असं तोंड बाहेर काढ पटकन पावसाच थेंब पडतोय. इतका भयंकर पाऊस आहे. आणि इकडं पावसाचा पत्त्या नाही बघा. हे वातावरण, हे दगड अशी तर दिसते, साले पाण्याचा थेंब नाही त्यांच्यामध्ये.
आमची पार वाट लागली. असं वाटत होत मी दुबईला आलो का काय. काय म्हणणं आहे सोनी या गोष्टीवर. आणि हे काय लोकांच्या कपड्यांच्या शर्टच्या पुढच्या साईडला बटन असतात. माझ्या बायकोच्या पॅन्टला बटन आहेत. हा पॅन्टला कोण बटन लावतं बे. हा ही कुठली स्टाईल आहे. ये हमारी स्टाइल है. क्या स्टाईल आहे. आमची शर्ट ना पॅन्ट बटन. जिंदगीमध्ये फर्स्ट टाइम आहे ना आम्ही अक्कलकोटला आलेलो आहे. त्यानंतर माझी साथीदार माझी जीवन संगिनी ती म्हणजे हे वाजले ही माझी गाडी फर्स्ट टाइम कर्नाटकामध्ये जाणार आहे. आता आपण इथून पुढे गाणगापूरमध्ये जाणार आहे. तिथे गेल्यानंतर बघूया काय मजा येते. आम्ही शूट करत नाही रोडने कारण की गाडी चालवावी की शूट करावा अशी पंचायत आहे. ज्यावेळेस आम्ही रिच होऊ होईल तेव्हा होईल. तुमचा आशीर्वाद भेटला आम्ही रिच होणार. त्यावेळेस आम्ही पूर्ण रस्त्याचा ब्लॉक काढून टाकू. त्यावेळेस आम्ही हिंडणार फिरणार सगळं टाकू. आता जिथं थांबतोय जिथं आम्हाला असं वाटतंय आता मुंग्या आल्या आता उतरावं लागतंय आता पर्याय नाही तिथं आम्ही उतरणार आणि अशा प्रकारे शूट करणार. क्या हे बघा लाईव्ह टेलिकास्ट. इतकं भयंकर ऊन पडे. असं ऊन आहे ना आपल्या इकडं उन्हाळ्यात असतं. उन्हाळ्यात काय म्हणणं मॅडम तुमच्या या गोष्टीवर. मूर्खपणा झाला असं वाटतंय. घरून निघलं होतं असं वाटत होतं इतका पाऊस आहे चला सगळीकडे असं गार गार वातावरण राहत. बाईकवर गेल्यावरती काही प्रॉब्लेम होणार नाही. पण जेव्हा इकडे सोलापूर वगैरे एरियामध्ये आलो वाट लागली. उन्हाने सगळी वाट लावली आमची. तर मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. लोक ना इतर वेळेस फक्त मला नाव ठेवतात. मागच्या एका ब्लॉग मध्ये ना ह्यो शर्ट घातलेला होता आणि ह्याही ब्लॉग मध्ये ना ह्यो शर्ट घातलेला आहे. आम्ही पुरंदरला गेलो होतो त्यावेळेस पण तिनं हा शर्ट घातलेला होता. आणि पण मी जर कपडे घातले ना पॅन्ट मी कमीत कमी 8 दिवसातून एक घालतो. 8 दिवसामध्ये एक घालतो. ती पण कामामध्ये आणि रेग्युलर वापरण्यासाठी. डबल घातलं माहिती का ते ट्रॅक सूट होतं वरून म्हटलं आतमधले शर्ट कोण बघणार आहे तरी पण ट्रॅक सूट आहे. अरे यार ट्रॅक सूट ते मला बाकीत काही माहित नाही. पण मी जर तेच कपडे घातले ना तुमच्याकडे कपडे नाही तुमच्याकडे हे नाही आहे तर घालीत नाही हे नाही ते नाही समुक अमुक तमुक. झालं काय झालं अमुक तमुक. दर मोबाईल चाल आता काय करतो माहितीये का 1-2 रील्स शूट करतो आणि निघतो पुन्हा. अख्ख्या रस्त्यामध्ये मला वाटलं रील्स म्हणलं का आपण आणि आपण म्हणलं का रील्स आणि यांच्या डोक्यामध्ये फक्त रील्स मेकअप लिपस्टिक वाकडी हो तुम्ही बघितलं असताना आता वाकडी हो. अरे मला वाटलं इकडे जिंदगीमध्ये काहीतरी असतं रे. आपला हसबंड आहे आपण बाहेर आलोय फिरायला त्याच संग 2 गप्पा मारा. त्यांचं काय नाही. आता आपण काढणार रील्स. अरे रील्स अरे पागल असो आपण रील्स काढू काय प्रॉब्लेम नाही. काढू रील्स हम भी दिखा देंगे क्या है हम. मला काय म्हणायचं माहिती का अख्ख्या रस्त्याने आलोय मला वाटलं मस्त डोंगर वगैरे लागतील कुठं डोंगराच्या याच्यामध्ये थांबू. अरे यार ऐक ना चल आता ऊन पडते मी काळा होतो पण अख्ख्या रस्त्यात कुठेच डोंगर लागलं नाही. सपाटीला येऊन रील काढावी लागू राहिली त्याच्यात पाऊस नाही सगळं हिरवागार पण वाळत. सपाटी नाही उतारे. सपाटी म्हणजे फक्त असं बापरे इथं काही पॅन्ट जो काढू राहिले. आता मला ऐकावं नाही वाटत डायरेक्टली. बरं मी ऐक चल माझा फोटो काढ. रील वगैरे काढल्यानंतर निघूया गाणगापूरच्या दिशेने. अक्कलकोट मध्ये जाऊन बघू काय तिथं मुक्काम होऊ शकतो. भेटूया पुढे. जस्ट व्हिडिओ आजकाल ना बोलू द्यायचं की मला. आजकाल ना आमच्या सगळं निश्चित स्कॅम हो निश्चित स्कॅम. सकाळी वडापाव खायला गेलं त्या बेकार बॉम्बल्याने गार वडापाव दिला. त्यानंतर पुरी भाजी खावा म्हटलं त्या बदग्याने मैद्याच्या पुऱ्या दिल्या काय पण ओके होते. सॉरी अंदाज नाव नाही ठेवलं पाहिजे. पण त्याच्यानंतर व्हिडिओ काढायला चाललो. व्हिडिओ एकीकडं मी एकीकडं भारत पाकिस्तान की जैसा. त्याच्यानंतर आता व्हिडिओ काढला तो माईक बंद होता
पहिल्यांदा व्हिडिओ काढायला चालू केलाय आता. पहिल्यांदा व्हिडिओ चालू केला या कोपऱ्यात, दुसऱ्यांदा कॅमेरा ऍडजस्ट केला परत या कोपऱ्यात, नंतर ते व्हिडिओ डिलीट करून टाकले, परत रिसिव्ह केले. त्याच्यानंतर आता ब्लॉग काढायला लागलो बसल्या बसल्या, चालू करावं म्हणलं थोडं टवाळ घ्या, चाल माइक बंद पडा. हमरे जिंदगी झंडे जैसे होने लगे, अभी क्या करें. आज खूप अभी क्या स्कॅम करें? हो राहिले, लय ये स्कॅम देखो होत आहे आज. अभी इसके फोन आया है बैंक का, आपका लोन अभी तक भरा नहीं है. मैं लोन लिया ही नहीं तो भरूंगा किधर से. म्हणजे Hello. आज ओके ठीक है, देखा ऐसे ऐसे लोग होते हैं जिंदगी में. आज सकाळपासून खरंच स्कॅम हो राहिले, खरंच सकाळपासून आतापर्यंत स्कॅम मध्ये चालू आहे. असो, आता थोडासा आराम वगैरे करतोय, रील्स वगैरे काढून झालाय आमच्या, आराम झाला, 10-15-20 मिनिटं बसतोय निवांत, मग निघणार अक्कलकोटच्या दिशेने. अक्कलकोटला गेल्यानंतर आता तिथं पहिली गोष्ट तर म्हणजे रूम बघणे, आणि रूम चांगला भेटला पण पाहिजे, नाही तर काय जायचं रूम चांगला नसायचं. सगळं आधीच तर दिवसभराचा मूडची वाट लागलेली आहे, सकाळपासून स्कॅमवर स्कॅम मूडची वाट नाही बरं का, मूड आणि आता मूड पुन्हा चांगला आहे. रूम चांगला नाही मूड- भेटला ना तर मग गेलो. मूड आन्स आहे ना, हिंडणे वगैरे जोगता आहे, सगळं आहे. पण विषय असा आहे की आपल्याकडे पाऊस आहे, इकडे पाऊस नाही. इकडे असं थंड हवेच ठिकाण पण नाहीये, पण नुसतं वारं आहे, त्याच्यामध्ये पाऊस नाहीये, नुसते दगड आहे, पाऊस नाही. आता पाऊस नाही, पाऊस नाही, पाऊस नाही, मूड भरपूर हिंडण्याचा, पण आमचं शीट पण दम करीत नाही. शीट एक गाडीच्या शेटावर राहून असं रेगडून रेगडून मिरची सगळं लाल होऊन जात. पण ते शीट आम्ही हिरवं करण्यासाठी गवतात येऊन बसतो. तर असो, लालचं हिरवं करण्यासाठी गवतात येऊन बसले. वा बेटे वा. हा, तर आम्ही जाणार आहे अक्कलकोट मध्ये, बघू रूम बीम कसे आहेत, काय आहेत, भेटली स्वस्तात मस्त. जर तुमच्या कुठं माहितीत असेल तर आम्हाला सांगा, व्हिडिओ बघितल्यानंतर. तो आम्ही घरी असू, ठीक आहे? नका सांगू, तेव्हा सांगून काय करणार आहे आम्ही, येडपट. ठीक है ना, अपन लोकांना दाखवू ना, हाँ वो हो सकता है. लोग देखते हैं, उनको पता चलेगा किधर रह सकते हैं, किधर नहीं रह सकते. प्लीज. पण एकंदरीत बताओ. आजचा दिवस ना जसं जास्तच म्हणजे काय म्हणता, सगळ्यात मोठा स्कॅम म्हणजे ना, मला आता आठवलं, झोपेतून उठण्यामध्ये झाला. रात्री मी झोपलो 9 वाजता, अलाराम लावला 3:30चा. अलाराम लावला 3:30चा, मी उठत असतो रोज कंपनीत जाण्यासाठी 5 वाजता. 5 वाजता मला अचानक जाग आली. अचानक म्हणजे प्रत्येक माणसासोबत ती गोष्ट घडत असते, काही जागी ती माणसाला रोजच्या रेग्युलर टायमिंगला जाग आल्यानंतर मी पाहतोय, अरे यार 5 वाजले. मला असं वाटलं दिवसाचे 5 वाजले, पण बाहेर बघितलं तर टुपुक टुपुक बारिश चालली होती. म्हटलं अरे यार, आपल्यासोबत स्कॅम झाला. 3:30चा अलारामला मी पहिला मोबाईल बघितला, किती वाजता अलाराम लागला होता. अलाराम तर लागलेला होता, पण मारा दिमाग ने ना मंडे टू फ्राइडे लगाया था. और आज फ्राइडे है, मतलब अगले मंडे टू फ्राइडे का लगा था अलाराम. तर एकंदरीत नशीब आज थोडं असं आहे. ठीक आहे, खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सकाळी सकाळी बघा, सकाळी इतके हाल. आपण उठलो ना तेव्हा पाऊस नव्हता, आपण निघलो गाडीवर बसलो, पाऊस चालू झाला. म्हणजे स्कॅमच होत आहे त्यातली सकाळपासून. त्यात 50 किलोमीटर जाण्यासाठी, सॉरी 15 किलोमीटर जाण्यासाठी आम्हाला अर्धा तास लागला, आणि 200, 250, 300 किलोमीटर पर्यंत आम्ही आलेलो आहे आतापर्यंत. आम्ही किती वाजता आलेलो होतो, 1 वाजता. आता वाजले 3:03. आम्ही 12, 12:30, पावणे 1 वाजता इथं आलेलो होतो. म्हणजे त्या चिक 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 मधून बाहेर येण्यामध्ये आम्हाला अर्धा तास लागला. त्याच्यामध्ये गेलो नाही, स्पीड ब्रेकर आलं, स्पीड ब्रेकर, तिसरा गेअर टाकला, स्पीड ब्रेकर, चौथ्यात जायचं, लगेच थांबा, गाडी आली. अरे काय. पण इकडचे हायवे वगैरे मस्त आहेत, गव्हर्नमेंटने चांगल्या सुविधा केलेल्या आहेत इकडच्या. मला या सुविधा आवडल्या अशा प्रकारे. जेव्हापासून मी सोलापूर हायवेला लागलो ना, गाडी चौथ्या गिअरवर टाकली, 1.5 तास गाडीचा गिअर खाली नाही वर नाही, कंटिन्युअसली 80-90 ने आम्ही आलेलो आहे. रस्ते तुमच्या चांगले आहे. आशीर्वादाने, रस्त्याचा आशीर्वादाने. रस्ते चांगले आहे, पण इकडे पाण्याचा लय प्रॉब्लेम आहे. म्हणजे कुठं अशी पाण्याचा पण, आणि मला काटा टोचलाय माझ्या मांडीला. दिसलंच नाही, सगळं असे खडक मुरुम वगैरेचे रान आहे इकडे. म्हणजे सगळं असं पडीत पडल्यासारखं आहे. पाण्याचं थोडं शॉर्टेजच आहे इकडे जरा. काट्यांनी बी ठरवलंय मलाच टोचायचं, एक काढून फेकला, दुसरा निघला. असं भेटूया एकंदरीत आम्ही निघतोय आता रूम बघण्यासाठी. तर चला, आजचा मुक्काम अक्कलकोटला. अक्कलकोट. उद्या जाऊ आम्ही गाणगापूर, त्याच्यानंतर
तुळजा भवानी. शिवाजी महाराजांना तीच देवी प्रसन्न झालेली होती ना. यस, मला आठवणच होतं, पण हिला विचारत होतं, तीच भेटली म्हणजे प्रसन्न करून नाही झालती. ठीक आहे, भेटूया अक्कलकोट मध्ये.